एक तरुण मुलगी, अनेकांनी दुर्लक्षित केलेली, पण देवाने तिला पूर्णपणे ओळखले होते. तिचे नाव मरिया होते. ती नासरेथमध्ये राहत होती. तिला हे माहित नव्हते की स्वर्गाने तिला आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या चमत्कारात समाविष्ट केले आहे. अचानक एक देवदूत प्रकट झाला. देवाच्या सिंहासनावरून पाठवलेला गॅब्रिएल. त्याच्या आवाजात दैवी कृपेने लपेटलेला संदेश होता. तो म्हणाला, मरिया, तू खूप कृपा पावलेली स्त्री आहेस. देव तुझ्यासोबत आहे. तिच्या हृदयात भीती उठू लागली, परंतु देवाच्या शांतीने तिला हळूवारपणे झाकले. गॅब्रिएल प्रभू येशूच्या जन्माबद्दल बोलत असताना तिने ऐकले, मसीहा, जगाचा तारणहार येणार आहे. मरियाने प्रश्न केला की हे कसे शक्य आहे. तरीही तिच्या हृदयाने भीतीपेक्षा विश्वास, अनिश्चिततेपेक्षा विश्वास निवडला. तिने कधीही बोललेले सर्वात मोठे शरणागतीचे शब्द बोलले. तुझ्या वचनाप्रमाणे घडो. त्या क्षणी स्वर्गाचे वचन तिच्या आत रुजले. जगाने एक सामान्य मुलगी पाहिली, पण देवाने निवडलेले पात्र पाहिले. तिच्या नम्र होकाराद्वारे जगात आशा आली.